एकदम भारी असं शिजायला लागलंय खारं वांग. मस्त उकळी फुटली ग वांग्याला. त्याच्यातलं पाणी आपल्याला थोडं आटून घ्यायचंय. नमस्कार मंडळी, नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आपल्याला आज करायचंय खारं वांग. हे बघा, त्याच्यासाठी अशा मस्तपैकी आहे ना वांगी घेतलेले आहेत आपण. हे बघा, एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे बघा, हे शेंगदाणे घेतलेत एवढे. हे बघा, हे अद्रकीचा तुकडा घेतला एवढा, म्हणजे 2-3 तुकडे केले ते एका अद्रकीचे. आणि हे बघा, हे असा लसण घेतलाय. तुम्ही म्हणता हे असला कसला लसण आहे, इथं कांदाच वाटायलाय. कांदा नाही, हे हायब्रिड लसण आहे. हे बघा मंडळी, आपण खऱ्या वांग्याला आहे ना एवढं साहित्य घेतलेलं आहे. अजून साहित्य लागणार आहे. जसं जसं साहित्य टाकीन ना तसं तसं तुम्हाला आहे ना सांगत जाईल. तर चला मंडळी, आता करू मस्तपैकी असं खारं वांग. गॅसवर तवा ठेवलाय आणि तव्यावर मिरच्या टाकल्या. आता मिरच्या फोडून घेतल्या अर्ध्या अर्ध्यामधून, म्हणजे उडणार नाहीत आपल्या मिरच्या. भाजून घ्यायच्या आता. हे बघा, लसण कापून टाकायचा. हे बघा, असा हे मोठा लसण आहे हायब्रिड, म्हणून याला कापून टाकायचं थोडं. हे बघा, लसण बी भाजून घ्यायचं आहे. अद्रक बी भाजून घ्यायची, म्हणजे मिरच्या लसण आणि अद्रक आहे ना तव्यावर भाजून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, शेंगदाणे बी त्याच्यातच भाजून घ्यायचे. तेल टाकलं नाही आपण काहीच मध्ये. बेगर तेलातच भाजून घ्यायचं हे सगळं. एकदम भारी अशी भाजी होती खाऱ्या वांग्याची. मग सगळं भाजलंय व्यवस्थित. मिरच्या लसण एकदम भारी भाजल्या, तर शेंगदाणे भारी भाजले. तर हे काढून घ्यायचे. तर हे बघा, कांदा बी टाकायचा एक. कांदा टाकला ना आपल्या भाजीला जरा घटपणा येतो. कांदा भाजून घ्यायचा आहे. आपण आज एकदम कमी साहित्यात एकदम भारी भाजी बनवणार आहे. जितकं कमी साहित्य लागेल तितकं साहित्य कमी वापरणार आहेत आपण आज. कांदा भाजलाय. कांदा काढून घ्यायचा. हे बघा, आपण आहे ना ह्याची आहे ना एकत्र पेस्ट करणार आहे सगळी. हे बघा, याची एकत्र पेस्ट. आणि आपण शेंगदाणे बाजूला काढले, शेंगदाण्याची वेगळी पेस्ट करायची आहे आणि ह्याची वेगळी करायची पेस्ट. तर चला ह्याच्या पेस्टी करून घेऊ आपण. हे बघा, अशा 2 पेस्ट काढलेल्या आता. हे बघा, ही शेंगदाण्याचं कूट काढलंय. कोथिंबीर राहिली होती टाकायची, ते आपण भाजून घेतलेले मसाले टाकली कोथिंबीर. वांगे असे कापून घ्यायचे मधून. आणि वांगे चेक बी करायचे बरं का, म्हणजे कसं आहे काय असलं तर बघायचं. बघा, असे चेक करायचे. बघा, पांढरं फटक वांगे हे, याचा काही प्रॉब्लेम नाही. बघा, दुसरं वांग बघायचं. हे बघा, हां, हे बी पांढरं फटकच आहे. हे असे वांगे आहे ना आता सगळे कापून घ्यायचे आणि चेक करत राहायचं मधून. हां, बघा, हे चेक करायचे असे. बघा बघा, हे वांग खराब निघलं एक, हे टाकून द्यायचं. दुसरं वांग घ्यायचं. बघा, आता असे सगळे वांगे घ्यायचे एकदम भारी. बघा, मीठ टाकायचं थोडं त्या मसाल्यात. हळद टाकायची थोडी. आणि सगळा मसाला आहे ना मिक्स करून घ्यायचा. आजची मस्तपैकी रेसिपी खारं वांग. असा सगळा मसाला आता एकजीव करून घ्यायचा आहे.
हे बघा. हां, ही वांगी आता अशी भरून घ्यायची सगळी. एकदम भारी असे भरून घ्यायचे वांगे, मग खायला मस्त लागते दोघं. खारे वांगे असा भरपूर उगा मसाला टाकायचा मध्ये मटेरियल. यो बघा. वांगे भरून झाले सगळे, हे बघा असे. आणि उरलेला जी मसाला आहे ना ते भाजीमध्ये टाकून द्यायचा. मोहऱ्या टाकून द्यायच्या. मोहऱ्या चांगल्या तडतड करू द्यायच्या. कढईत तेल ठेवलंय आणि त्याच्यात मोहऱ्या टाकल्यात. बघा जिरे टाकायचे. बघा मस्तपैकी मोहऱ्या आता तडतड करायला लागल्याकडे. आणि बघा इथे उरलेला मसाला आहे, आपण वांगीमध्ये भरून जे उरला होता ना मसाला ते टाकून द्यायचा. आपण आज एकदम कमी साहित्यात बनवणार आहेत खारं वांग. बघा धने पावडर आहे, धने पावडर टाकायची थोडी, त्याने चव वाढते अजून खाऱ्या वांग्याची. काही भरलेले वांगे टाकून द्यायचे मध्ये कढईत. एक एक वांग सोडायचं. आता हे वांगे तेलात चांगले फ्राय होऊ द्यायचे. असे पलटायचे वांगे, म्हणजे सगळीकडून वांगे असे मस्त फ्राय होतात आपले. आता 2 मिनिटं झाकून ठेवायचं. हे बघा एकदम भारी फ्राय झाले तर वांगे. असे एकदम भारी फ्राय करून घ्यायचे आधी वांगे. पुन्हा वरून आहे ना असं पाणी टाकायचं. हे बघा आपण ही पाणी आहे ना परात इसळलेली आणि ती पेस्ट काढलेलं मिक्सरचं भांड आहे का ती इसळून टाकलंय मध्ये. बघा मस्त आजचा उभी येते बघा. एक खारं वांग एकदम कमी साहित्यातलं एकदम भारी खारं वांग. आता याला मस्त पैकी असं शिजू द्यायचं या खाऱ्या वांग्याला. एकदम भारी असं शिजायला लागलंय खारं वांग. मस्त उकळी फुटली ग वांग्याला. त्याच्यातलं पाणी आपल्याला थोडं आटून घ्यायचं या. नाही शिजलं अजून वांग. आपल्याला एवढा रसा नाही ठेवायचा, त्याच्यात कमी करायचं आहे अजून, कारण शिजतंय वांग. झाकून ठेवू थोड्या वेळ अजून. हे असं अर्धच झाकायचं म्हणजे उतू जाणार नाही. चांगला आटलाय रसा बी. हे बघा हे बघा मंडळी वांगे शिजले का बघा. शिजले का नाही शिजलं अजून वांग.
अजून थोड्या वेळ ठेवावं लागते. हे बघा मंडळी, एकदम नंबर 1 असं खारं वांग खायला तयार झालेलं आहे. एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणार असं खारं वांग बघा. एकदम हे बघा. तर मंडळी या मग असं खारं वांग खायला. हा मस्तच येत आहे अजून खाऱ्या वांग्याचा.